नमस्कार मैत्रिणींनो, शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी पालक पुरी रेसिपी घरगुती पद्धतीत आपण बनवणार आहोत। तर साहित्य बघून घ्या। इथे मी एक जोडी पालक स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि कच्चाच मी घालणार आहे, याला शिजवणार नाही आहे। बरेच जण पालक शिजवून घेतात, पण पालक शिजवल्यानंतर आपले विटॅमिन पालकातले त्या पाण्यामध्ये निघून जातात। तर कच्चा पालक घालून आपण आज पालक पुरी करणार आहोत। तर तेल घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी लसूण, थोडीशी कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक, अर्धी वाटी रवा, 2 चमचे बेसन, मीठ, ओवा, जिरं, धने पावडर, कच्ची बडीशोप, तीळ एवढ्या साहित्यात आपण पालक पुरी बनवणार आहोत। सर्वात अगोदर आपण पालक मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचं। मिक्सरला टाकून आपण पाणी नाही घालायचं, बिलकुल बारीक करून घेणार आहोत पेस्ट। 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी अद्रक, लसूण, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा ओवा घ्यायचा असा हातावर घेऊन आणि असं चोळून मग टाकायचं। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची। आता आपण पीठ मळून घेऊया आणि एका भांड्यात काढून घेऊया सर्व पेस्ट। अर्धी वाटी रवा घालणार आहोत, 2 चमचे बेसन पीठ। पुरीची टेस्ट छान लागते, पुरी आपली एकदम खुसखुशीत होते, कुरकुरीत होते, सॉफ्ट होते। आणि गव्हाचं कणिक थोडं थोडं टाकायचं। आता अर्ध घालून घेऊया, 1 वाटी आहे तर अर्ध घालून घ्यायचं। धने पावडर घालूया 1 चमचा, पांढरे तीळ घालायचे 1 ते 1.5 चमचा। मीठ आपण घातलेलं आहे आणि पालकला पण थोडासा खारटपणा असतो, तर मीठ थोडं कमीच घालायचं। आता आपण हे हाताने मळून घेऊया चांगलं। तुम्ही लागेल तसं गव्हाचं कणिक वरतून टाकू शकता। तर हे अर्धी वाटी कणिक मी अजून घालते। वाटी पीठ घातल्यानंतरही मला हे थोडंसं सैल वाटतं आहे, तर मी अजून अर्धी वाटी गव्हाचं कणिक ॲड करणार आहे। आपण घट्ट गोळा तयार करून घेणार आहोत, पुरीला बनवतो तसा। तर घट्ट गोळा तयार करूया। असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा मस्त। तुम्ही वाटल्यास कणिक घालू शकता वरतून। आता थोडंसं तेल टाकून घेऊया, 1 चमचा तेल टाकायचं आणि सॉफ्ट करून घ्यायचं आणि 5 मिनटं याला रेस्टसाठी ठेवायचं। जास्त ठेवायचं नाही, कारण पालकला पाणी सुटतं। आणि लगेच पुरी लाटून घेऊया। मी तेल गरम करायला ठेवते। 5 मिनटं झालेली आहे। आता आपण पुरी लाटून घेऊया। हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। आणि आता मी तुम्हाला 2 प्रकारे सांगते पुऱ्या कशा लाटायच्या। एवढा मोठा गोळा घ्यायचा चांगला आणि मीडियम साईजमध्ये चपातीसारखा आपण याला लाटून घेणार आहोत। थोडंसंच पीठ लावायचं, मस्त असा गोळा करून घ्यायचा। याला लाटून घेणार आहोत, म्हणजे वेळ वाचतो आपला। एक लाटत बसावं नाही लागतं, एका वेळेस 4-5 पुरी तयार होते। तर हे बघा, अशा प्रकारे मस्त चपातीसारखा लाटून घ्यायचं। हे बघा, सर्व बाजूने सारखा लाटून घ्यायचा। हे बघा, असं लाटून घ्यायचं। आता आपण हे अशी, तुमच्याकडे वाटी असं अशा प्रकारचं कोणतं भांडं असेल त्या गोल साईजचं, तर तुम्ही अशा गोल आकाराच्या, हे बघा अशा प्रकारे सेम साईजच्या होती। दुसरी पद्धत दाखवते मी पुरी बनवायची। छोटे गोळे करून घ्यायचे गोल छोट्या आकारात आणि डायरेक्ट पुरी लाटून घ्यायची।
हे करायला वेळ जास्त जातो ना. तर अशा प्रकारे एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलंय. आपण तेल चेक करूया गरम झालं की नाही. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता बघा पुरी कशी फुगली आहे आपली. आता आपण पलटी करून घेऊया. अशा प्रकारे पुऱ्या तळून घ्यायच्या. मिडियम फ्लेमवरच गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त फास्ट करायचा नाही. तळून घेऊया. बाकीच्या पुऱ्या तळून घेऊया. हे बघा आपली हेल्दी टेस्टी पालकपुरी तयार झालेली आहे. खूप छान लागते. ही तुम्ही लोणचं, ठेचा, खोबऱ्याची चटणी, सॉस, याच्यात दही याच्यासोबत खाऊ शकतात. खूप छान लागते, टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली. हेल्दी खा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.